सह्याद्रीच्या कुशीत नीरा नदीच्या पावन प्रवाहाने समृद्ध झालेलं परंपरा, प्रगती आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम जपणारं खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील एक आदर्श गाव म्हणजेच मौजे विंग. पंढरपूर महाड राज्य महामार्गालगत वसलेलं 2878 लोकसंख्या आणि 995 कुटुंबांचं सक्षम ग्रामविश्व असलेलं हे गाव. शेती हा प्रमुख व्यवसाय आणि गावाच्या उत्तर दिशेने वाहणाऱ्या नीरा नदीच्या वरद हस्तामुळे सुजलाम सुफलाम झालेलं समृद्ध शिवार हीच विंगची खरी ओळख आहे. ग्रामविकासाच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करत मौजे विंग गावाने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सन 2008-2009 मधील निर्मल ग्राम पुरस्कार, सन 2015 पासून ISO नामांकित ग्रामपंचायत म्हणून मिळालेली मान्यता, सन 2016-17 आणि सन 2024-25 मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार तालुक्यात प्रथम क्रमांक, सन 2024-25 मध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार तालुक्यात प्रथम क्रमांक, आत्मनिर्भर नॅशनल पंचायत अवॉर्ड यामध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांक आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन 2025-26 मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक. हे केवळ पुरस्कार नाही तर ग्रामस्थांच्या श्रम, लोकसहभाग, शिस्तबद्ध नियोजन आणि विकासनिष्ठ विचारसरणीची गौरवशाली पावती आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून विंग गावाने विकासाचा एक आदर्श नमुना राज्यासमोर उभा केला आहे. या अभियानाचा खंडाळा तालुकास्तरीय शुभारंभ कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी माननीय श्री अनिल वाघमारे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली तसेच मौजे विंग गावचे माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागातून अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. 24 एप्रिल 1952 रोजी स्थापन झालेली विंग ग्रामपंचायत आज आधुनिकतेचा आणि सुशासनाचा आदर्श ठरत आहे. सुसज्ज 3 मजली ग्रामपंचायत भवन, शासकीय योजनांची माहिती देणारे दर्शनी फलक, तक्रार पेटी, दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा, संपर्कासाठी बेल, व्हीलचेअरची व्यवस्था आणि डिजिटल युगाशी नाळ जोडणारं ग्रामपंचायतीचं संकेतस्थळ ही केवळ इमारत नाही तर लोकभिमुख प्रशासनाची सशक्त ओळख आहे. ग्रामस्थांसाठी प्रशस्त सभागृह, भव्य वाचनालय, आधुनिक व्यायामशाळा आणि लोकसहभागातून उभं राहिलेलं सुसंस्कृत ग्राम व्यवस्थापन यातून दिसतो विंग गावचा प्रगतीपथ. ज्ञान हीच खरी शक्ती याच भावनेतून गावातील दोन्ही जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. गावातील 2 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 136 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी मौजे विंग जिल्हा परिषद शाळेत 109 विद्यार्थी तर तळेकर वस्ती जिल्हा परिषद शाळेत 27 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डिजिटल वर्गखोल्या, संरक्षण भिंती, CCTV सुरक्षा व्यवस्था, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पोषण आहारासाठी स्वतंत्र शेड, परसबाग, सौर ऊर्जा प्रणाली आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यामुळे शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचाही सुंदर संदेश दिला जात आहे. बाल विकासाची मजबूत पायाभरणी करणाऱ्या गावातील 5ही अंगणवाड्या आज डिजिटल झाल्या आहेत. सीतामाई वस्ती अंगणवाडी, विंग अंगणवाडी, हनुमान नगर पाण्याची टाकी अंगणवाडी, अंबिका नगर अंगणवाडी आणि तळेकर वस्ती अंगणवाडी. बोलक्या भिंती, बालस्नेही स्वच्छतागृह, पोषण परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बालकेंद्री उपक्रम यामुळे प्रत्येक अंगणवाडी ज्ञान, संस्कार आणि आरोग्याचं केंद्र बनली आहे. आरोग्यदायी गाव, समृद्ध गाव या संकल्पनेला साकार करत विंग गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ग्रामस्थांना सातत्यपूर्ण आरोग्य सेवा पुरवत आहे. नियमित लसीकरण मोहिमा, आरोग्य शिबिरे आणि अभियान कालावधीत तब्बल 270 महिलांना अॅनिमिया मुक्त करण्याचं उल्लेखनीय कार्य हीच खरी लोक कल्याणाची दिशा. गावाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख जपणारी रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर, भक्त निवास, स्वच्छता सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी रांगेची व्यवस्था आणि व्यवस्थापनातील शिस्तबद्धता यातून श्रद्धेला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. सुरक्षित गाव, सजग गाव, गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे 17 CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आणण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण करत गावातील सर्व महिलांना बचत गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद मार्टची स्थापना करून ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणाला नवी चालना देण्यात आली आहे. कौशल्य विकास उपक्रमांतर्गत विविध प्रशिक्षण कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांद्वारे अनेक महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग
मार्ग स्वीकारला असून लखपती दीदी ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. आज विंग गावातील महिला केवळ बचत गटांपुरत्या मर्यादित नसून ग्राम विकासाच्या निर्णय प्रक्रियेतील सक्रिय आणि प्रभावी घटक बनल्या आहेत. गावाच्या मध्यवर्ती उभारलेलं नाना नानी पार्क लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आनंद आणि आरोग्याचं केंद्र ठरत आहे. खुली व्यायामशाळा, बैठक व्यवस्था आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारं हे प्रेरणास्थान ग्राम विकासातील संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून गावात प्रभावी घनकचरा व्यवस्थापन राबवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत अभियान कालावधीमध्ये 24 घरकुलांची यशस्वी पूर्तता करण्यात आली आहे. कंपोस्ट प्लांटद्वारे ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं आता खतामध्ये रूपांतर होते. घंटा गाडी मार्फत नियमित कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणी नॅडेप व्यवस्था आणि पर्यावरणपूरक ग्राम व्यवस्थापन यामुळे विंग गाव स्वच्छतेचा देखील आदर्श ठरत आहे. सांडपाणी व्यवस्थापनामध्येही विंग गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 995 कुटुंबांपैकी 419 कुटुंब बंदिस्त गटार योजनेला जोडण्यात आले आहे, तर 130 कुटुंबे शोष खड्ड्याद्वारे सांडपाणी व्यवस्थापन करत आहेत. 46 कुटुंबांचे पाणी परसबागेत वापरले जाते. STP प्लांटद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेल्या पाण्याचा ड्रिपद्वारे वृक्षांसाठी पुनर्वापर केला जातो आणि ही संपूर्ण यंत्रणा सौर ऊर्जेवर कार्यरत आहे. जलसंधारण आणि जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट आदर्श निर्माण करत गावातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा नळाद्वारे केला जात आहे. सर्व नळांना बसवलेले पाणी मीटर, सोलर पंप प्रणाली आणि पाण्याच्या काटेकोर वापरामुळे वीज बचतीसह जलसंपत्तीचं संवर्धनही साध्य होत आहे. सुसज्ज स्मशानभूमी, स्वतंत्र बैठक व्यवस्था, पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा आणि निर्माल्य व्यवस्थापन यातून गावाच्या विकासात संवेदनशीलतेलाही समान स्थान दिलं गेलं आहे. पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेत गावामध्ये तब्बल 3188 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी 586 झाडांना ड्रिप इरिगेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंबा, नारळ, चिंच यासारखी उत्पादक झाडं, त्यांना बसवलेल्या संरक्षक जाळ्या आणि हरित ग्राम संकल्पना यामुळे विंग गाव हरित समृद्धीकडे वेगाने वाटचाल करीत आहे. पशुधन हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळ ही जाणीव ठेवून गावामध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे. कृत्रिम रेतन, वंध्यत्व निवारण, दंत निर्मूलन आणि पशु आरोग्य सेवा यामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळत आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत बिहार पॅटर्नद्वारे 200 वृक्षांची लागवड करून त्यांची निगा मजुरांमार्फत राखली जात आहे. ही केवळ वृक्ष लागवड नाही, तर भावी पिढ्यांसाठी हरित भविष्याची बीजारोपण आहे. विंग गावातील उल्लेखनीय विकास कामांची दखल घेत अनेक मान्यवरांनी गावाला भेट देऊन विशेष कौतुक व्यक्त केले आहे, ज्यामध्ये माननीय श्री सुशील कुमार लोहानी, भारतीय प्रशासकीय सेवा, अतिरिक्त सचिव, पंचायत राज, भारत सरकार, माननीय श्रीमती याशनी नागराजन, भारतीय प्रशासकीय सेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, माननीय श्री रवींद्र साळुंखे, भारतीय प्रशासकीय सेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अलवर, राजस्थान, माननीय श्री विठ्ठल सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गंगानगर, राजस्थान, माननीय श्री रमेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भरतपूर, राजस्थान, माननीय श्री मल्लीनाथ कलशेट्टी, भारतीय प्रशासकीय सेवा, उपमहासंचालक, यशदा पुणे, माननीय श्री राजेंद्र झा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, भारत सरकार, नवी दिल्ली, माननीय श्री नंदकुमार लखीवाल, कार्यकारी अभियंता, गंगानगर, राजस्थान, तसेच माननीय सौ प्रियाताई शिंदे मॅडम, अध्यक्षा, जिल्हा परिषद सातारा या सर्व मान्यवरांनी विंग गावातील लोकसहभाग, नियोजनबद्ध ग्राम विकास, स्वच्छता, हरित उपक्रम, महिला सक्षमीकरण, जल व्यवस्थापन आणि सुशासनाच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत विंग गाव हे ग्रामीण विकासाचं प्रेरणादायी मॉडेल असून राज्यातील इतर गावांसाठी दिशादर्शक उदाहरण आहे असे गौरवोद्गार काढले आहे. कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी माननीय श्री अनिल वाघमारे,
यांच्या मार्गदर्शनात माननीय सरपंच श्री स्वप्नील सूर्यकांत तळेकर, माननीय उपसरपंच सौ पूनम विशाल तळेकर, माननीय सदस्य सौ रोहिणी महादेव महांगरे, श्री नितीन रवींद्र महांगरे, श्री योगेश बाळासाहेब महांगरे, श्री दत्तात्रय सर्जेराव मानकर, सौ वंदना शामराव कदम, सौ संगीता शरद वाघ, सौ नीता दिलेश चव्हाण आणि ग्राम विकास अधिकारी श्री लक्ष्मणराव पडळकर तसेच सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रितपणे विकासाची चळवळ उभी केली आहे. लोकसहभाग, पारदर्शक नियोजन आणि ग्रामहिताचा दृढ संकल्प याच्या बळावर विंग गावाने विकासाची नवी उंची गाठत समृद्ध, स्वच्छ, हरित आणि आत्मनिर्भर ग्रामव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामुळे विंग गावाने केवळ विकास कामे केली नाही तर ग्राम विकासाची नवी दिशा निर्माण केली आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नातून आज विंग गाव समृद्धी, स्वच्छता, सुशासन आणि लोकसहभागाचा एक आदर्श नमुना बनला आहे. हीच आहे नव्या महाराष्ट्रातील नव्या गावाची ओळख. स्वावलंबी, सक्षम आणि समृद्ध मौजे विंग. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्राम विकासाच्या नव्या पर्वाची प्रभावी सुरुवात. धन्यवाद. समृद्ध महाराष्ट्र घडवण्याची लोक चळवळ सुरू झाली. समृद्ध महाराष्ट्र घडवण्याची लोक चळवळ सुरू झाली. अन शाश्वत सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली. ध्येय करू साकार सोबती सर्वांना घेऊन उपक्रम हे प्रोत्साहन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. गतिमान आणि सुशासनयुक्त प्रशासन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. जनजागृती ही लोक सहभागाची. बंद आकृती ही लोक प्रबोधनाची. हो, जनजागृती ही लोक सहभागाची. बंद आकृती ही लोक प्रबोधनाची. परंपरेला जोड ही आधुनिक तंत्रज्ञानाची. जनमनात लोकशाही रुजवण्याची. ध्येय करू साकार सोबती सर्वांना घेऊन उपक्रम हे प्रोत्साहन.